4x4 आहे बॅक साइड, लेफ्ट राईट 4x3 आहे. कस्टमाइज करून पण भेटेल. सुंदर मखर आहे हा आणि खूप सुंदर त्याची लाइटिंग आहे. सो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला हा मखर कस्टमाइज करून मिळेल आणि लाइटिंगचा खर्च आपलाच असतो, तो वेगळा 2-3 हजाराचा करावाच लागतो. सो त्याच्यापेक्षा हे रेडीमेड जर मखर तुम्हाला फक्त घरी नेऊन उभे करायचे. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तुझ्या हक्काची मैत्रीण म्हणजेच कोण तर मी स्नेहा गावकर आज आले कांजूरमार्गला. बरं, इथे येण्याचं खास कारण म्हणजे गणेश उत्सव येत आहेत आणि गणपतीची तयारी थोडीफार सुरू झाली आहे, लगबग सुरू झाली आहे. सो मखर आपल्याला गणेशोत्सवासाठी सजावटीचं मखर कुठे मिळेल हे मी आज शोधलंय. याचं दुकान मी आज शोधलंय. माऊली आर्ट हे मराठी व्यावसायिकांना सुरू केलेला हा व्यवसाय आहे, जे मखर बनवतात, कस्टमाइज मखर बनवतात. इथलं सगळंच कलेक्शन मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, इथे यायचंय कसं तर कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन वरून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर LBS रोडलाच हे शॉप आहे, गोपालाच व्हेज किचनच्या बाजूला. सो नक्की इथे या आणि इथलं सगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. सो हे शॉप आहे आणि इथे आता मखर बनवण्याची प्रोसेस सुरू आहे. त्यांनी काही सेटअप आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया की हे नेमकं कसं कस्टमाइज केलं जातं. हॅलो सर, कसं कस्टमाइज होतं हे सगळं, कसं तुम्ही बनवता किंवा काय तुम्ही तुमच्या ग्राहकांना देण्याचा तुमचा कल आहे? हा आपला ऍक्च्युली 5 mm सनबोर्ड आहे. त्याच्यावरती आपण 4 फुटाचं विठ्ठलाचं कटआउट घेतलंय. ओके. आणि हे 8 इंच 6 इंच मध्ये वारकरीची थीम घेतली. हा पूर्ण सेटअप आपण 4,500 पर्यंत देतो. ओके, पूर्ण सेटअप. आणि हे ग्रास खालचं आणि खालचं ग्रास पण. ओके. त्याच्यामध्ये कोणाला कस्टमाइज करून पाहिजे असेल वेगळ्या साईज मध्ये त्याप्रमाणे पण भेटतो. लहान साईज हवी असेल तर लहान, जर ही साईज कोणी घेतली तर कितीचा बाप्पा, म्हणजे किती फीटचा बाप्पा? 2 फीट पर्यंत बाप्पा व्यवस्थित बसू शकेल. येस. जर कोणाचा बाप्पा लहान असेल तर त्यांच्यासाठी हवं तसं रिक्वायरमेंट साईज त्याप्रमाणे आपल्याला करून भेटेल. साधारण काय रेंज पासून या सगळ्या मखरची स्टार्टिंग होते? 1000-1500 पासून स्टार्टिंग आहे. ओके. सो 1000-1500च्या रेंज मध्ये तुम्हाला अगदी कस्टमाइज, तुम्हाला जसे हवे तसे मखर इथे बनवून मिळतील. सो त्याच्यासाठी तुम्हाला यांच्याशी संपर्क करावा लागेल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलाच आहे आणि इथे येण्यासाठी ऍड्रेसही मी तुम्हाला सांगितलंय. अजून काही मखर आहेत ते आपण बघणार आहोत. एकदा या मखरची तुम्ही झलक बघून घ्या. येस. तो हे खाली वारकरी आहेत काही 10 पीस आणि हे पूर्ण फ्रेम आणि खालचं कव्हर ग्रास. सो हे पूर्ण तुम्हाला एक पॅकेजच मिळेल बनवून. सो तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याच्यावर लाइटिंग वगैरे करून ते एक व्यवस्थित प्रॉपर डेकोरेट करू शकता. सो नेक्स्ट बघूया आपण काय आहे. येस. सो आपल्या समोर आणखी एक मखराची प्रतिकृती आहे. पाठी हत्तीचं तोंड आहे आणि त्याच्या मागे लाईट ब्लिंक होतीये. कसली लाईट आहे ही? LED लाईट आहे, स्ट्रीप लाईट आहे. ओके. आणि पाठीमागे फ्लेक्स बॅनर आहे. विथ फ्रेम आहे आपल्याकडे. लेफ्ट राईट बॅक आहे. या साईडला पण आहे, दोन्ही साईडला लाईट नाही ना? लाईट नाहीये, फक्त बॅकला लाईट आहे. ओके. म्हणजे हे सगळं लाईटचा खेळ आहे. हा, इन शॉर्ट. आणि हे कार्डबोर्ड वर तुम्ही सनबोर्ड आहे, 5 mm सनबोर्ड आहे. ओके. सनबोर्ड वर पूर्ण हे उभं केलंय. जर कोणाला या सनबोर्ड वर वेगळी म्हणजे वेगळं काही हवं असेल करून, हा डिझाईन आपल्याकडे बरेच आहे. कस्टमाइज डिझाईन कस्टमरच्या ह्याच्याप्रमाणे पण आपण बनवून. आणि लाईट्स वगैरे सगळं तुम्हीच करून देणार? हो, लाईट्स वगैरे सगळं आपण करून देणार. ओके. ही एक चांगला ऑप्शन आहे की लाईट्स वगैरे आपल्याला बरेचदा घरी गेल्यावर प्रश्न पडतो की अरे ह्याला लाईट कुठून लावू. मखर तर मी आणलाय, तर बाहेर तुम्ही मार्केटमध्ये 500-1000चा मखर घरी घेऊन येता, पण घरी आल्यानंतर लाईटचाच खर्च तुम्हाला 2,500-3 हजार रुपये येतो. हे आपल्याला वेगळं कळतं नंतर. मखर तर बोलतो आपण स्वस्तातला मखर मी आणला, एकदम स्वस्त मिळाला, असं नसतं. सो लाईट वगैरे सगळं प्रॉपर काम करून तुम्हाला जर 1000 पासून स्टार्ट असलेला 1500-2000च्या रेंज मध्ये, 3000च्या रेंज मध्ये तुम्हाला प्रॉपर लाईट वर्क केलेला मखर जर मिळत असेल तर काय वाईट आहे. हे बॅनर लावलंय ना? हा, बॅनर विथ फ्रेम आहे. हे साधारण किती पर्यंत असतं? हे साधारण तुम्हाला 2500 पर्यंत जातं. 4x4 आहे बॅक साइड, लेफ्ट राईट 4x3 आहे. कस्टमाइज करून पण भेटेल, जसं ज्याला कोणाला जशी रिक्वायरमेंट असेल तशी. सो असं पूर्ण तुम्हाला कोणत्या फ्रेमचं हवं असेल तर ते तुम्ही इथे कस्टमाइज तुम्हाला करून मिळेल. पूर्ण सेटअप जर हवा असेल फ्रेम आणि बॅनर तर साधारण 2500च्या रेंज मध्ये ही साईज तुम्हाला मिळेल. ह्याच्यात पण लाईट आहे? ह्याच्यात लाईट नाहीये, तर कस्टमरला रिक्वायरमेंट असेल तर आपण तरच लावून दिली जाते. सो जशी तुम्ही साईज घेणार आहात, जसं तुम्ही
फ्रेम चूज करणार आहात किंवा फोटो चूज करणार आहात त्यानुसार प्राइस वर खाली होईल, हे लक्षात घ्या तुम्ही. नेक्स्ट आपण बघूया. येस, गणपती बाप्पा मोरया. सो ही आणखी एक मखर आहे आपल्या समोर आणि तो बघताच कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. माऊली आर्टने इतकी छान क्रिएटिव्हिटी केलेली आहे. काय आहे या मागचं? सनबोर्ड मध्ये बॉक्स येणार ओके, पूर्ण 3D मध्ये. त्यात कस्टमाइज डिझाईन पण भेटेल कस्टमरला काय ज्याला पाहिजे जे पाहिजे ज्याला ते. जे पाहिजे ते. ओके. आणि विथ लाईट वगैरे लावून 6,000 ला पूर्ण आपल्याला या साईज मध्ये रेडी करून भेटेल. ही मोठी साईज आहे ही ना? मोठी साईज आहे. सेंटर आपला 4x3 आहे ओके. आणि लेफ्ट राईट 3x2. 2. हा. Yes. बाकी कोणाला कस्टमाइज पाहिजे असेल त्याप्रमाणे रेट मध्ये चेंजेस होतील. आणि कोणाला बल्क मध्ये तर होलसेल मध्ये पण पाहिजे असेल आपल्याकडनं तर ते पण होईल. म्हणजे जर कोणाला व्यवसाय करायचा असेल हा. आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की मला हे 50 पाहिजे, हो हो, तर बल्क मध्ये पण आपण तुम्ही देऊ त्या शकतो. रेटने त्यांचं कमी जास्त वगैरे काय होईल? हो हो, कारण आपलं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे सर्व, त्यामुळे जे काय रेट मध्ये आपण व्यवस्थित होलसेल मध्ये पण देऊ शकतो क्वांटिटी मध्ये. खूप सुंदर मखर आहे हा आणि खूप सुंदर त्याची लाइटिंग आहे. सो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला हा मखर कस्टमाइज करून मिळेल आणि गणपती बाप्पांची मूर्ती आसनस्थ झाल्यानंतर ते कसं चित्र दिसेल हे दाखवण्याचा एक प्रयत्न माऊली आर्टने केलेला आहे. आय थिंक तुम्हाला हे नक्कीच आवडेल. रेट बघायला गेलं तर बाहेर आपण घेतो, म्हणतो आपण थर्माकोलचे, पण घरी आणेपर्यंत त्याचा पाय तुटलेला असतो किंवा काहीतरी बाजूचे 4 खांब असतात ते तुटलेले असतात. सो ते आपलं शेवटी नुकसानच आहे. मग घरी आल्यानंतर ते चिपकवण्यात बसण्यात काहीच अर्थ वाटत नाही आणि लाइटिंगचा खर्च आपलाच असतो, तो वेगळा 2-3 हजाराचा करावाच लागतो. सो त्याच्यापेक्षा हे रेडीमेड जर मखर तुम्हाला फक्त घरी नेऊन उभे करायचे, त्यात कुठेही तुटण्याची काही शक्यताच नाहीये. जर एखाद वेळेस काही निघालं तर तुम्ही त्यांना काही देता का? डबल टिप वगैरेचा ऑप्शन आहे त्याला. तर काय असेल तर लांब ट्रॅव्हल करायचं हा, गावी हा. वगैरे नाही यायचं तर डबल टिप तुम्ही एक पण जर बरोबर गावी देऊ शकता. न्यायचं असेल, आता बरेच कोकणातले लोक आहेत, भांडूप वगैरे म्हणा किंवा आपल्या मुंबईत खूप कोकणातले लोक आहेत आणि एखादी ऑर्डर असेल, म्हणजे आय नो तुमच्याकडे खूप ऑर्डर्स असतील, पण गावी न्यायची जर ऑफर असेल, ऑर्डर असेल, तर तुम्ही काय सजेस्ट करता त्यांना? गावी की न्यायच्या पण ऑर्डर आपल्याकडे बुक आहे, ते पॅक करून ठेवले आहेत ना बाहेर. हे ते व्यवस्थित तर- पॅकिंग तसंच जातं. एकदा तसंच दाखवूया packing आपण जातं. प्रेक्षकांना. हा. हे असं पॅकिंग मिळतं. हा, हे आता हा मालवणची ऑर्डर आहे, ओके पूर्ण रॅप करून जाते. मालवण आणि रत्नागिरीची ऑर्डर आहे. ओके. पण हे ट्रान्सपोर्ट त्यांचं असतं. तुम्ही फक्त आम्ही पॅक pack करून करून देता. हे व्यवस्थित- एवढंच पॅकिंग होतं की अजून करणार? एवढंच पॅकिंग होतं. ते डेली रूटचे टेम्पो असतात ना, अप डाऊन करतात. किंवा ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स मध्ये ही साईज नाही जाणार, त्यामुळे ओके. ट्रॅव्हल सजेस्ट नाही करत. जे डेली रूटला ज्या गाड्या येतात अप डाऊनला, येस. त्या गाड्यांमध्ये आपण टाकतो. कोकणात जरा मोठे गणपती असतात त्याच्यामुळे हे मोठं मखर आहे. घरगुतीच आहे हे पण. घरगुती हा. गणपती किती हा. मोठे असतात. विठ्ठल आहे, विठ्ठल रुक्मिणी हवे असेल तर जसं आपण पहिला बघितला तसं आहे. स्वामी समर्थ, बरेच जणांना स्वामी समर्थ आपल्या मखरात जर हवे असतील आपल्याला आशीर्वाद देताना गणपती बाप्पांबरोबर, तर ते सुद्धा पोस्टर तुम्हाला मखर स्वरूपात इथे प्रॉपर बनवून मिळेल. तुम्हाला हवं तसं कस्टमाइज करून माऊली आर्ट देणार आहे. सो तुम्ही नक्की यांच्यापर्यंत पोचा, व्हिजिट करा. हे एक आहे, हे पण सुंदर आहे. सो ती देवी असं वाटते की ती खरंच आपल्या समोर उभी आहे आणि अगदी ते पोस्टर तिचं बाहेर आलंय मखरातून. त्याच्यामध्ये पण लाईट आहे. यात लाईट आहे. हा, ओके. कटआउटच्या मागून पूर्ण लाईट आहे. ती ऍक्च्युली लाईट आणि त्या सनबोर्डची हा. कमाल आहे, त्याच्यामुळे ते दिसण्यासाठी खूप छान दिसतात. सो असं तुम्हाला सुंदर कस्टमाइज करून हवं असेल तर नक्की व्हिजिट करा. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन वरून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर LBS रोड आहे आणि LBS रोडला गोपालास प्युअर व्हेज किचन नावाचं हॉटेल आहे, फेमस हॉटेल आहे. त्याच्या बाजूलाच माऊली आर्ट हा मराठी व्यावसायिकांना सुरू केलेला व्यवसाय आहे. इतरत्र त्यांचं फ्लेक्सिंगचं काम सुरू असतं किंवा वाढदिवस, निमंत्रण पत्रिका, हे काम ते करतच असतात. पण सध्या गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवासाठी त्यांनी प्रेक्षकांसाठी किंवा गणेश भक्तांसाठी ते मखर बनवतात. जास्तीत जास्त ऑर्डर करा, आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय पुढे न्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मज्जा पिंक चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.